CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरील हल्ले, दबाव आणि मुस्कटदाबीच्या घटना वाढत असताना आता ऑन फील्ड कर्तव्य बजावण्यासही अडथळे आणले जात असल्याचे समोर आले आहे। असाच संतापजनक प्रकार गुरुवारी रिलायन्स नागोठणे येथील मटेरियल गेट समोर घडला। नागोठणे पोयनाड मार्गावर रिलायन्स कंपनीतील एका कारने एका व्यक्तीला जोरदार धडक दिली। या अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी व्यक्ती रुग्णवाहिकेची वाट पाहत रस्त्यावर पडून होती। यावेळी घटनास्थळी उपस्थित पत्रकार धम्मशील सावंत यांनी वार्तांकनासाठी मोबाईलवर व्हिडिओ व छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली। मात्र ते पत्रकार असल्याचे वारंवार सांगूनही रिलायन्सच्या RGSS सुरक्षा अधिकाऱ्याने व्हिडिओ करता येणार नाही असे सांगत त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला। वारंवार विनंती करूनही मोबाईल परत देण्यात आला नाही। अपघाताची माहिती बाहेर जाऊ नये या उद्देशानेच हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे। या घटनेमुळे पत्रकारांच्या कर्तव्य बजावण्याच्या अधिकारावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे। या घटनेचा राज्यातील विविध पत्रकार संघटनांकडून निषेध करण्यात आला असून संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। रिलायन्स व्यवस्थापन याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।